गोंदिया जिले की पहचान बन चुके दुर्लभ सारस पक्षियों के संरक्षण में अहम भूमिका निभाने वाले सारस मित्रों और सारस संरक्षण करने वाले गांवों का गोंदिया के होटल जिंजर में भव्य सम्मान समारोह आयोजित किया गया। सेवा संस्था और वन विभाग के संयुक्त तत्वावधान में हुए इस कार्यक्रम में विधायक परिणय फूके, पिंपरी चिंचवड महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, गोंदिया शिक्षण संस्था की अध्यक्षा वर्षाताई पटेल सहित कई गणमान्य अतिथियों ने संरक्षण में योगदान देने वालों का सम्मान किया। पूरे महाराष्ट्र में दुर्लभ सारस पक्षी केवल गोंदिया और भंडारा जिलों में ही पाए जाते हैं। इन पक्षियों के संरक्षण के लिए सेवा संस्था पिछले 15 वर्षों से लगातार कार्य कर रही है। संस्था के 50 से अधिक सारस मित्र गांव-गांव जाकर किसानों को यह समझा रहे हैं कि सारस किसान का मित्र है, दुश्मन नहीं, बल्कि यह खेतों में हानिकारक कीटों को खाकर खेती के लिए लाभदायक साबित होता है। हाल ही में हुई सारस गणना में गोंदिया जिले में 32, भंडारा जिले में 2, जबकि मध्य प्रदेश के बालाघाट जिले में 50 सारस पक्षी दर्ज किए गए। संस्था अब प्राकृतिक और जैविक खेती को बढ़ावा देते हुए सारस ब्रांड राइस तैयार करने की दिशा में काम करेगी, जिससे किसानों की आय बढ़ेगी और सारस संरक्षण को भी मजबूती मिलेगी। हा कार्यक्रम अव्याहतपणे सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासनाने चालू ठेवला आहे, याच्यामुळे खूप आनंद आहे। त्यावेळेला आम्ही जेव्हा टुरिझमचा विचार करायचो की गोंदियाला कसं प्रमोट करायचं टुरिझममध्ये, आमच्यासमोर कॉम्पिटिशनला चंद्रपूरचा वाघ होता। मी म्हटलं माझा सारस हा इथला वाघ आहे, सारस इज अ टायगर ऑफ बर्ड्स, आणि म्हणून म्हटलं आपण गोंदियाला आपल्याला आता एक आयकॉन मिळाला आहे गोंदियाच्या टुरिझमला प्रमोट करण्यासाठी, आणि सारसवरती आम्ही सारस केंद्रबिंदू ठेवून गोंदिया टुरिझम आम्ही त्यावेळेला पूर्ण प्लॅन केलं होतं। मी जॉईन झाल्या आमचे मित्र डॉक्टर राजेंद्र जैन आणि त्यावेळेला डॉक्टर कोल्हे इथं होते आणि सावंत भरतजी हे एकदा मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितले की सर यहाँ पे एक सारस नाम का पंछी है, आपने देखना चाहिए। आणि एका महिन्याच्या आतच मला वाटतं मला यांनी सायटिंग करून दिलं आणि त्या पक्षाचं मी प्रेमात पडलो। आणि मग तेव्हा हळूहळू समजायला लागलं की शेतकरी बांधवांचं नुकसान होतं, मग शेतकरी बांधव कधी कधी ते अंडे फोडतात किंवा चुकून अंडे फुटले जातात आणि सारसची संख्या आता कमी व्हायला लागली। एकदा असंच मी बालाघाटला एक महाराजींच्या घरी एकदा गेलो तर त्यांनी मला स्टोरी सांगितली की ते म्हणजे सर मेरे दादा बोलते थे कि जो सारस के अंडे तोड़ेगा उसके घर में बरकत नहीं होती है। आणि मग ते आम्हाला खूप असं अपील झालं, म्हटलं सारसचं महत्त्व आपल्याला आता सर्वांना समजून सांगितलं पाहिजे। पहिला सारस मित्र पुरस्कार हा याच हॉटेलमध्ये जिंजरलाच त्यावेळेला झाला। कार्यक्रम की अध्यक्षता कर रहे पिंपरी चिंचवड महानगर पालिका के आयुक्त एवं गोंदिया के पूर्व जिलाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी ने कहा कि वर्ष 2015 में जिले में कार्यरत रहते हुए उन्होंने सारस संरक्षण अभियान को आगे बढ़ाने में सहयोग दिया था। उन्होंने विश्वास जताया कि आने वाले समय में गोंदिया सारस पर्यटन के लिए देश भर में नई पहचान बनाएगा और बड़ी संख्या में पर्यटक यहाँ पहुँचेंगे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सारस मित्रांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे, ज्यामध्ये आपण जे सारस मित्र आहेत जे रेग्युलर सारस मॉनिटरिंग आणि नेस्ट मॉनिटरिंगसाठी आपला सहभाग सेवा संस्थेचा सहभाग करतात, अशा काही सारस मित्रांचा आपण वेगवेगळे किट द्वारे आणि सन्मानपत्राद्वारे त्यांचे स्वागत केलेलं आहे। सारस गणना करताना खूप साऱ्या अडचणी येतात, जशा प्रकारे सकाळी 4 वाजता उठून आम्ही इथून निघतो, नदी घाटावर जाऊन नदीच्या किनारे जाऊन डिफरंट लोकेशनवर जाऊन सर्व एक टीमनी आम्ही सारस गणना करतो। त्यावेळेस एकाच वेळेवरती सर्व जागी पोहोचणं एवढ्या साऱ्या टीमला ते खूप कठीण काम असतं आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे निभावण्यात आला याही वर्षी। आणि सारस संरक्षणासाठी जे पण शेतकरी इथं होते त्यांना खूप शुभेच्छा आहेत, शुभेच्छा यासाठी देतो की यावर्षी चांगल्या प्रकारे आणि जेवढं जास्त प्रमाणात होऊ शकतं तेवढ्या जास्त प्रमाणात ते घरटी वाचवण्याचं जे काम आहे ते शेतकऱ्यांमार्फतच होऊ शकतं, म्हणून ते अजून चांगल्याने व्हावं म्हणून त्यांना शुभेच्छा आहेत।
कार्यक्रम के उद्घाटनकर्ता और पूर्व पालक मंत्री विधायक परिणय फुके ने सारस संरक्षण में जुटे सारस मित्रों को वन विभाग के माध्यम से मानदेय दिलाने के लिए प्रयास करने का भरोसा दिया। उन्होंने कहा कि सारस संरक्षण के साथ साथ जिले में पर्यटन को भी बढ़ावा दिया जाएगा। वहीं गोंदिया शिक्षण संस्था की अध्यक्षा वर्षाताई पटेल ने प्रकृति संरक्षण के साथ पक्षियों के संरक्षण को भी समाज की जिम्मेदारी बताते हुए सभी से इसमें सक्रिय भागीदारी की अपील की। इस अवसर पर सारस मित्रों ने भी प्रशासन से संरक्षण कार्य में सहयोग, प्रोत्साहन और आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराने की मांग की। उनका कहना है कि स्थानीय लोगों की भागीदारी से ही सारस संरक्षण अभियान और अधिक प्रभावी बनाया जा सकता है। सम्मान समारोह में सारस संरक्षण में योगदान देने वाले वन विभाग और कृषि विभाग के अधिकारियों तथा कर्मचारियों का भी सम्मान किया गया। बड़ी संख्या में पर्यावरण प्रेमियों, किसानों और शहर वासियों की मौजूदगी में आयोजित इस कार्यक्रम में गोंदिया को सारस संरक्षण की राजधानी बनाने का संकल्प दोहराया गया। आने वाले समय में प्राकृतिक खेती, पर्यावरण संरक्षण और ग्रामीण पर्यटन को एक साथ जोड़कर जिले को नई पहचान दिलाने की दिशा में कार्य करने की बात कही गई। 2026 मध्ये जी गणना आहे सारस पक्षी गणना ती जून महिन्यामध्ये झालेली, ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये 32, भंडारा जिल्ह्यामध्ये 2 आणि मध्य प्रदेशचा जो ॲडजॉइनिंग बालाघाट जिल्हा आहे त्यामध्ये 50 सारस क्रेन अशी एकंदरीत आढळली। आणि ही जी सारस पक्षी मित्र संमेलन आहे हे दरवर्षी सेवा संस्था वन विभागाच्या सोबत आपण ऑर्गनाईज करत असतो आणि त्यामध्ये जे शेतकरी व्हॉलेंटियर्स सारस मित्र संरक्षणासाठी हेल्प करतात, मदत करतात, त्यांच्यासाठी हे सारस मित्र संमेलन त्यांच्या सन्मानासाठी आम्ही आयोजित करीत असतो। त्यामध्ये सर्टिफिकेट्स तर असतोच, पण त्यासोबत सन्मानपत्रासोबत आपण त्यांना किट पण देतो। त्या किटमध्ये त्यांना दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक शेतीविषयक आवश्यक अशा वस्तू असतात। टॉर्च आहे, रेनकोट आहे, छत्री आहे, विंडशीटर आहे, गम बूट आहे ना, मेडिकल किट आहे, ॲग्रिकल्चर डायरी आहे, अशा अनेक वस्तू त्यामध्ये असतात आणि ते त्या शेतकऱ्यांना म्हणजे हेल्पफुल असेल, त्यांना मदत होईल असं आम्ही ते साहित्य त्यांना देतो। आजच्या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य आमदार श्री परिणयजी फुके, तसेच सोबत विजय सूर्यवंशीकर जे पिंपरी चिंचवड इथे म्युन्सिपल कमिशनर आहेत, सोबत मिसेस वर्षा प्रफुल्ल पटेल ज्या गोंदिया एज्युकेशन सोसायटीला चेअरमॅन आहेत, त्या सोबत इथले स्थानिक वन विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब, उपवनसंरक्षक हे सर्व अधिकारी लोक पण इथं होते। आणि आमची मागणी तेच की एकंदरीत सारस आदिवासी क्षेत्र वाचवण्यासाठी, तलावांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला कार्य करणे आहे। सोबतच जे ॲग्रिकल्चर राईस आहेत, राईस जो आहे त्याला ऑर्गॅनिक पद्धतीने आपण इथं एक नवीन उपक्रम तयार करू आणि त्याला सारस राईसच्या नावाने ब्रँडिंग करून त्याला आपण मार्केटमध्ये करूया। आणि सोबतच जे सारस मित्र आहेत, शेतकरी आहेत, जे सारससाठी काम करतात, त्यांच्यासाठी काहीतरी एक योजना अनुदान आपण लागू करूया अशी आपण मागणी केलेली आहे।